आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराजांनी यामध्ये भूमिका घेण्याचं काम प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं आणि या लढ्याला खऱ्या अर्थानं राजाश्रय मिळाला तो आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळाला, याचा मनस्वी आनंद त्या ठिकाणी. अजून टेंडर निघालं नाही, नाहीतर टेंडर निघालं तर आपल्याला कळेल की कुणासाठी हा रस्ता प्रामुख्याने त्या ठिकाणी होतो. ज्या लोकांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेले आहेत त्यांच्यासाठीच हा रस्ता प्रामुख्याने पाटणकर साहेब करण्यात येतोय, बाकी दुसरा कुठला उद्देश नाही. समृद्धी महामार्गामध्ये काय घडलं हे उभ्या देशाने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे. किती भ्रष्टाचार झाला, किती शेतकऱ्याला देशोधडीला लावलं हे उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून हा महामार्ग न होणं हे शेतकऱ्याच्या हिताचं आहे, हे शासनाने या ठिकाणी ओळखावं अशी आमची प्रामुख्यानं विनंती या ठिकाणी असणार आहे. 28 तारखेला 7 मार्चला नोटिफिकेशन निघालं. हा रस्त्यावरचा लढा आपण देत राहूया, परंतु दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढा सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. 28 मार्च आणि 28 तारीख आणि 7 मार्चला नोटिफिकेशन निघालं. त्या नोटिफिकेशनला हरकती किती लोकांनी दिल्या हात वर करून सांगा. म्हणजे 50% हात वर येतात. आता पुन्हा शेट्टी साहेब जाहिरात परत काढली, तिने तालुकावाईज जाहिरात आता काढलेल्या आहे. अशा काही वर्तमानपत्रांना दिली की जे वर्तमानपत्र आम्ही वाचलं का नाही अशी अवस्था आहे. ती जाहिरात सुद्धा आम्ही वाचली नाही. करवीरची जाहिरात 8 तारखेला आली. किती लोकांना माहित आहे? माहित आहे का? करवीरची जाहिरात 8 तारखेला आली. माहित आहे का नाही? हाय. म्हणजे आता जाहिराती सुद्धा अशा पद्धतीने दिल्या जातात जेणेकरून लोकांना त्या पोचल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीचं नियोजन सरकारचं या ठिकाणी आहे. सरकार म्हणून सरकार बरोबर आपण भांडण करत राहू. रस्त्यावरची लढाई लढायला आम्ही सगळे समर्थ आहोत. मी पहिल्या दिवशी ज्यावेळी कागलचं शिष्टमंडळ आलं होतं त्यावेळी सांगितलं होतं, ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने केला, कुठंतरी एखाद्याला 50 लाखाचा चेक मिळाला आणि कार्यक्रम होईल आमचा सगळ्यांचा. म्हणजे 90% लोकांचा खर्चीला. एखादा 50 लाख घेईल, आला चेक घेऊन टाकला की मग रांग लागेल, मग थांबवणं अवघड या ठिकाणी होईल. म्हणून आज आपण कोल्हापूरकर म्हणून माझी विनंती आहे, आज इथं सगळ्यांनी शपथ घेऊया, कुठल्याही परिस्थितीत अधिकारी आले तर आम्ही मोजणी होऊ देणार नाही, ही शपथ आपण या ठिकाणी घेऊया. मान्य आहे का? मान्य. शपथ घेऊया की मोजणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही घेऊ देणार नाही. आणि एखादा अधिकारी एवढे पैसे मिळतात, चेक घे म्हणला तरी या ठिकाणी घेणार नाही, ही देखील शपथ आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. हा लढा आपल्याला यशस्वी करायचा असेल तर ही वज्रमुठ, ही एकजूटपणा हा कायमपणे आपल्याला ठेवावा लागेल. ही ताकद आपल्याला कायमपणे ठेवावं लागेल. सरकार आपल्यामध्ये 2 गट पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगलीमध्ये तो प्रकार आता आम्हाला अनुभवायला या ठिकाणी मिळतोय. सांगलीमध्ये 2 गट पाडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. कोल्हापूरमध्ये ते घडता कामा नये, ही भूमिका प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. परंतु आमची मागणी एकच असणार आहे, स्थगिती करून चौकशी नको, स्थगिती करून फेरविचार नको. आम्ही चर्चेला येऊ, ते मागणी रस्ता रद्द करणार असला तरच आम्ही या ठिकाणी येऊ, ही भूमिका आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी घेत आहोत. माझी दुसरी एक विनंती आहे की आता गॅझेट नोटिफिकेशन निघालेलं आहे. मी म्हणलं तसं रस्त्याची लढाई आपण करत राहूया, परंतु तांत्रिक लढाईत कुठंतरी आपण पाठीमागं पडायला नको. माझी सगळ्यांना विनंती आहे, आज मंगळवार आहे, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस तुमच्याकडे आहेत. ज्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांना, दक्षिण असू दे, शिरोळ असू दे, हातकणंगले असू दे, कागल असू दे, आजरा असू दे, भुदरगड असू दे, माझी सगळ्यांना विनंती आहे, या शुक्रवारपर्यंत 100% सगळ्यांच्या हरकती जमा झाल्या पाहिजेत. होणार का? 100%. कुणाची हरकत मागे राहता कामा नये. उद्या इनी म्हणू नये आम्ही 1000 लोकांचं घेणार होतो, तुमच्या हरकती 200 आल्या, 800 लोकांना मान्य आहे, हे या ठिकाणी हे होता कामा नये. कोर्टावर आमचा विश्वास आहे. जाहीर भाषणात तसंच बोलावं लागतं, परंतु कोर्टात कुणी जायचं? ही रस्त्यावरचीच लढाई आपल्याला लढायची आहे. उद्या काय कोर्टात निर्णय होईल सांगता येत नाही. उद्या एखादी किंमत वाढवून या ठिकाणी द्या, या पद्धतीचा निर्णय देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 12 जुलैपर्यंत या रस्ता रद्द करण्याचा निर्णय घ्या,
नाही तर 12 तारखेनंतर हायवे अडवायला लागला, रस्त्यावर बसायला लागलं, रात्र आणि दिवस बसायला लागलं, ऊन पावसाचा विचार आम्ही या ठिकाणी करणार नाही. तुम्हाला मुदत देतोय, कारण की मला माहित आहे सरकारमध्ये उत्तर काय येणार आहे. अधिवेशन आहे, आता घोषणा करता येत नाही, अधिवेशनातच आम्हाला बोलायला या ठिकाणी लागेल. हरकत नाही आमची, अधिवेशनात घोषणा करा, आमची हरकत त्याला नाही, आमची ना त्याला या ठिकाणी असणार नाही. परंतु हा निर्णय 12 तारखेच्या आधी तुम्ही घ्या. हा रद्द करायचा निर्णय तुम्ही आता 12 तारखेच्या आधी घ्या, नाहीतर त्यानंतर आम्ही सगळे तीव्र आंदोलन, जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला झेपणार नाही, जे आंदोलन या महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी परवडणार नाही, अशा पद्धतीचं आंदोलनाची धग ही कोल्हापूरमधून या ठिकाणी येणाऱ्या 12 तारखेनंतर केली जाईल. नमस्कार, मी प्रथमेश परब. माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.